यस लगेच आपण चंद्रोली संघाचे दोन्ही आपण पाहिलं तर दोन फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिला अक्षय वेडगा, तर एका बाजूला चंद्रोली संघाचा 12th मॅन या 12th मॅन कंपल्सरी आहे. चांदुरली संघ प्लीज. इथून आपण पहिला एका बाजूला घाटीम संघ आहे, तर एका बाजूला चांदुरली संघ. दोन बॅटर, एका बाजूला अक्षय बेडगा तर एका बाजूला प्रणित चिपाट. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. थोडं गोलंदाजी मार्कवरती आदित्य आलाय पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल काही जबरदस्त चुकरित्या योग्य पद्धतीने हाताळला, योग्य नियंत्रण ठेवलं गेलं चेंडूवरती आणि इथून मात्र नक्कीच एक धाबेने खातो पण झालंय जांजरोळी संघाचं. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. जरूर प्रणितच्या बॅटमधून एक चांगला सॉफ्ट हँडने खेळण्याची इरादे स्पष्ट होते, पण इथून एक धाबेने पाहिलं तर खातो पण झालंय जांजरोळी संघाचं. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य. यावेळेस काय जबरदस्त इथून या चेंडू सरळ जाऊन पायानं हाताळलाय आणि पायचीच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पहिला गडी गारद होतोय अक्षय वेडगा. बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. धन्यवाद. सार्थक आलाय नवीन बॅटर, स्वतः कर्णधार आहेत जांजरोळी संघाचे. इथून मात्र नक्कीच एक मोठा गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी आदित्य. चांगली सुरुवात म्हणता येईल. P1चं षटक आहे. P1च्या षटकामध्ये जी सुरुवात राहिली गेली अप्रतिम, अचूकरित्या योग्य नियंत्रण ठेवलं गेलं होतं चेंडूवरती आणि अक्षय बेडग्यासारखा फलंदाजाला मात्र टकआउटच्या दिशेने पाठवून देण्याचं कार्य या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं गेलं. लेफ्ट हँड बॅटर आलाय सार्थक. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी साकारेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. फलंदाज सार्थ या ठिकाणी आदित्य चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत पहिलं षटक आपण पाहतायत प्रगतीपथावर आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. इथून मात्र संधी निर्माण केली होती, पण इथून नक्कीच हा झेल धरतीला दान केला जातोय. तिथे देव भवचा आशीर्वाद दिला गेलाय. हा झेल किती महत्वाचा असेल, येणारी वेळ आणि येणारा काळ नक्कीच दर्शवेल. इथून नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आदित्य P1 मधील षटक हाताळत असताना, चांगली गोलंदाजी अचूकरित्या हाताळत असताना प्रत्येक चेंडूवरती भेदक मारा त्यांच्या माध्यमातून राहिला गेला. प्रणित चिपाट आलाय. यावेळेस काय जबरदस्त क्लास बॉल मिळतोय. इथून मात्र फाईन लेगला क्षेत्रक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला आपण पाहिलं तर डबल मध्ये कन्वर्ट सहजरित्या परिपूर्ण केल्या गेल्या. इथून या दोन धाबेने धाव फलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन द बोर्ड, 4 धाबा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून आतापर्यंत शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष असेल या P1 मध्ये. एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला आदित्यला. चांगले गोलंदाज. फुलटच बॉल जरूर फुलटॉल वसूल करता आला नाही. तितकंच चांगलं क्षेत्रक्षण आहे. 30 सर्कलला आपण पाहिलं चांगलं प्रोटेक्शन. त्या ठिकाणी एक धाबेभर सॅटिस्फाय. सार्थकला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जातं. इथून धावफलक पाहिलं तर संत आहे. इथून आतापर्यंत बंद बंद पावलाने जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल आणि या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती किती धाबा जमेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. आदित्य आहे बॉलिंग ट्रॅकवरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्लेट अँड बेस पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजी इथून आदित्यनं बेरी इकॉनॉमिकल षटक हाताळला गेलं. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस
धावफलक आपण पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रथम फलंदाजी करत असताना जंजुरली संघ एक गडाच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद, थँक्यू. दीप आलाय त्या ठिकाणी. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रमोट केला गेलाय. इथून पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिलं एक चांगली गोलंदाजी आदतच्या माध्यमातून राहिली गेली. फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या आणि एक विकेट त्याच्या नावावरती राहिला गेला. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुन्हा एकदा पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील दीप. पहिलाच बॉल थोडासा खराब चेंडू हाताळला. त्याच्या माध्यमातून इथून सरळ चेंडू हॅन्डबॅट रिजनला क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. महत्वाचा चौकार आलाय प्रणितच्या बॅट मधून. प्रणित चिपाट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज तुम चांगली सुरुवात म्हणता येईल. एक चांगला फटका जरूर यावेळेस अख्खो टप्प्याची लेंथ अँड होती. चांगला फटका त्याच्यावरती दर्शवला. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण राहिला गेलं आणि त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट केलं गेलं. या 2 धावेने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. दीपने मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार जरूर खर्च केला. तदनंतर 2 धावा खर्च करतोय. इथून 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस काही जबरदस्त इथून ट्रॅमलाईनच्या थोडंसं बाहेर इथून व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होताना त्या अतिरिक्त धावेने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. या ठिकाणी मंगेशजी अंबात सरांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सप्त सुमनाने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी सोडवलाय काय क्लास टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिला गेला. इथून मात्र टाइमचा अभाव जबरदस्त या ठिकाणी खेळी साकारत असताना प्रणित चिपाट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण एक या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं. सातत्याने आपण पाहिलं एकता पाटील पाडा संघाच्या माध्यमातून एक चांगली भूमिका म्हणून सातत्य पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिला प्रणित चिपाट या ठिकाणी चांगली गोलंदाजी देखील चांगली फलंदाजी. इथून मात्र चेंडूला सरळ या ठिकाणी डॉट बॉल मध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि डॉट बॉलची सांगता राहिली गेले. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी दीप त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. इथून 5वा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. यावेळेस काय जबरदस्त संप्रिंग डिलिव्हरी अचूक टप्प्यावरती भेदक मारा राहिला गेलाय आणि इथून मात्र डॉट बॉल राहिला गेलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना इथून मात्र धावफलक पाहिलं तर आतापर्यंत 14 या आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. त्या काळामध्ये आपण पाहिला धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागलं गेलंय. यावेळेस काय जबरदस्त चेंज ऑफ पेस. इथून मात्र डॉट बॉलची सांगता राहिली गेली. 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या संपुष्टात आपण अगदी तपासून पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना जंजुरोळी संघ. आदित्य आलाय त्या ठिकाणी. इथून दुसरं स्पेल असेल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिला चांगली गोलंदाजी हाताळली होती. पहिल्या षटकामध्ये अगदी 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर यष्टीरक्षक जरूर बीट झाले होते. इथून डायरेक्ट हिट पाहायला मिळाली पण इथून टॉपिंग क्रीजवरती सेफ पाहायला मिळतील फलंदाज. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पाहिलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन होती बोर्ड 15 धावा धावफलकावरती.
इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना आदित्य पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, एका बाजूला प्रणित चिपाट सलामीचा फलंदाज म्हणून आला होता. यावेळेस स्कॉट पिओनच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. प्रणित चिपाट बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. दुसरा गडी गारद होत असताना जंजुरळी संघाचा प्रणित चिपाट बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. थँक्यू. इथून नवीन फलंदाज दाखल झालाय नितिकेश त्या ठिकाणी. इथून आदित्य चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत. नक्कीच पहिलं षटक आपण पाहिलं होतं P1चं षटक जिथून फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच गोलंदाज यावेळेस आदित्य. काय जबरदस्त संब्रिंग डिलिव्हरी, अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी कशी असावी हे दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून पहिला चांगला डॉट बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. अजूनही उर्वरित आपण पाहिलं या तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून राहिली गेली. नितिकेशला पूर्णपणे थांबवलं गेलं. डॉट बॉलची सांगता राहिली गेली. यावेळी फुल टच बॉल उडवलाय जरूर. फटका फसलाय त्या ठिकाणी. इथून मात्र सरळ चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसवलाय. सुंदर असा टिपला झेल आणि फलंदाज नितिकेश ठरला फेल. गॉन. धन्यवाद. इथून आपण पाहिलं 3 षटकाचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिलं तर 19 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धाबा धावफलकावरती. चला जास्त टीम मेंटेक नको प्लीज. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण की आधीच आपण पाहिलं तर या सामन्याला उशिरा जरूर झालाय आणि सातत्याने पाहिलं तर वेळेला खूप महत्त्व द्या कारण की सातत्याने म्हटलं जाताना टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. गोलंदाज प्रतीकला मात्र प्रमोट केला गेलाय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून आपण पाहिला सार्थक स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला पण पाहिला आदित्य बटवा. इथून मात्र नक्कीच लेट्स प्ले आपण पाहिलं चांगली सुरुवात राहिली होती. तदनंतर आतापर्यंत थोडंसं बॅकफुटवरती संघ पाहिला तर जंजुरळी संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 19 आकड्यावरती. इथून 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रतीक आलाय. पहिलाच बॉल.
यावेळेस काय जबरदस्त वळवलाय जरूर चेंडूला. इथून मात्र नक्कीच खराब पैकी राहिले गेले. इथून यस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 20 धावा धाव फलकावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. इथून तर आदित्य बटवा यांनी हॅट्रिक षटकार जर मारले तर करवाले भाऊजी अनिल हाडल यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक षटकार मारा 1000 रुपये कमवा. पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत असताना इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. जिथून मात्र चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण पहिला 2 चेंडूंचा खेळ सुयोग्यरित्या समाप्त झालाय. चेंडूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आपण पाहिली. प्रत्येक या गोलंदाजाकडे वेगावरती स्पार झाला. अचूक टप्प्यावरती भेदक नियंत्रण ठेवलं गेलं आणि निरुत्तर केलं फलंदाज आदित्य बटवा. या फलंदाजाला चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी देखील आतापर्यंत पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय. उडवलाय जरूर. तितकंच चांगलं बॅकअप होतं आणि इथून मात्र नक्कीच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. अचूकरीती फेकी झाली. इथून मात्र बॅकअप नाही आहे. यस फलंदाज या ठिकाणी आदित्य बटवाला परतावं लागेल. स्वतःवरती आता निराश असतील. कुठेतरी आपण पहिला बॉन्डिंग व्यवस्थित नव्हते. इथून कॉलिंग म्हटलं गेलं तर कुठेतरी खराब त्या ठिकाणी. किरण पटेल आलाय. नो मॅन किरण पाटील त्या ठिकाणी. इथून मात्र खराब कॉलिंग होती आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी फलंदाजाला परतावा लागला आदित्य बटवा या फलंदाजाला. इथून सार्थक मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. इथून आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना प्रत्येक अगदी द्रुत गतीने चेंडूला हाताळण्याची किमया त्याच्याकडे आपण सातत्याने पाहिलं आजच्या रजनीमध्ये. चांगली गोलंदाजी घाटीम संघाच्या माध्यमातून मी कौतुक करेन आणि कौतुकास्पदी भूमिका कशी असावी हे दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी जांजुर्ली संघाला थांबवलं गेलं. मोठ्या धावांपासून ठेवला वंचित. यावेळेस मात्र काय जबरदस्त इथून प्लेट अँड मिस. यावेळेस मात्र डॉट बॉल बाईच्या स्वरूपामध्ये एक धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून मात्र नक्कीच प्रत्येक चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस काय जबरदस्त. इथून मात्र काय जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण राहायला गेला आणि इथून मात्र किरण पाटीलला देखील परतावं लागेल. पवेलियनच्या दिशेने परतीचा प्रवास करावा लागेल. इथून थोडंसं कुठेतरी समुद्रामध्ये नाव अटकलेले आणि ती बाहेर काढण्याचं कार्य फलंदाजांना करावं लागेल. इथून पाहिलं तर घाटीम संघाचा जो पलटवार राहिला गेला थोडंसं पारडं जड केलं जांजुर्ली संघाचं. अमोल पाटील आलाय नवीन फलंदाज. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक पाहिलं तर येत्या काळामध्ये धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागलं गेलं. 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. प्रतीक आहे बॉलिंग ट्रॅक वरती. तर इथून अमोल पाटील आलाय नवीन फलंदाज. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. शेवटचा आणि अंतिम बॉल. काही जबरदस्त मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षण बराच काळ भेट होता. इथून मात्र फंबल जरूर झाले. बॅकअप चांगला राहिला गेला आणि इथून मात्र फंबलिंग जरूर झाली. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 धावा त्या ठिकाणी 3 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या तिहेरी आकड्याने धावफलक पाहिला तर 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 या ठिकाणी 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. इथून चांगली देखील गोलंदाजी राहिले गेले.
गोलंदाजीच्या माध्यमातून घाटीम संघ आपण पाहिला एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून चांगली सुरुवात म्हणता येईल, जिथून चांगली षटकं आपण पाहिली. आदित्य या गोलंदाजाने प्रभावित केलं. पहिलं षटक आपण पाहिलं जिथून 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं स्पेल आदित्यचं राहिलं गेलं, त्याही वेळेस आपण पाहिलं 5 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. 2 षटकामध्ये आपण पाहिलं 10 धावा खर्च केल्या. तत्पूर्वी आपण पाहिलं एक जबरदस्त चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी घाटीम संघाने या ठिकाणी कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं. इथून आपण पाहिलं तर धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून आपण पाहिलं घाटीम संघाला 3 चेंडूंचे पॅनलाइज जरूर आहे, पण इथून मात्र नक्की तितकीच चांगली गोलंदाजी आणि कमीत कमी धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला गेलाय. अमोल पाटील स्ट्राईक एंडला. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी तन्मय आलाय. पहिलाच बॉल काही जबरदस्त, पण इथून मात्र थोडासा ट्रॅम्प लाईनच्या बाहेर हाताळला गेला. इथून मात्र वाईट बॉल, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ॲड होईल. अतिरिक्त धावेने धावफलक पाहिला तर 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 27 रन ऑन दी बोर्ड. उलटच बॉल जरूर सरपॅटचा वापर त्या ठिकाणी आपण पाहिला. चांगला क्षेत्ररक्षण, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू येईल सरळ सीमा रेखा पार, चौकार 4. इथून पाहिलं तर अमोल पाटील पूर्णपणे आपण पाहिला बॉलिंग स्वीप वरती. यावेळेस काय जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कुठेतरी स्टायलिश खेळाडू पाहायला मिळतोय अमोल पाटील त्या ठिकाणी. सपाले गटामध्ये आपण पाहिलं सातत्याने मोठं नाव आहे, पण इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील महत्त्वाचं आहे. इथून पाहिलं तर तन्मयने चांगली गोलंदाजी हाताळली. योग्य नियंत्रण ठेवलं टप्प्यावरती आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक झालाय, फटका फसलाय त्या ठिकाणी. इथून फलंदाज बाद होताना यस सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. गॉड. इथून आपण पाहिलं नेक्स्ट पुकार असेल चाफेवाडी विपक्षामध्ये अमरदीप जलसार. दोन्ही संघाचे कर्णधार या इंडिंग ब्रेक नंतर लगेच यायचं आहे. आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, याची नोंद असू द्या. चाफेवाडी आणि अमरदीप जलसार. यस, चाफेवाडी संघाचा कर्णधार आमच्या प्रतीक्षेत राहिला गेलाय. जरूर व्यासपीठावरती स्वतः होणार आहेत त्या ठिकाणी. तदनंतर अमरदीप जलसार संघाला विनंती असेल, आपण लगेच या इंडिंग ब्रेक नंतर कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे, याची नोंद असू द्या. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. इथून सार्थक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलक पाहिला तर इथून 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस काय जबरदस्त वेगावरती स्वार झाला. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना तन्मय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. सार्थक आहे स्ट्राईक एंडला. त्यावेळी साखो टप्प्याची लेंथ लाईन होती, त्याच्यावरती आक्रमण राहिला गेला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी अचूकरित्या फेकी येईपर्यंत. यस, फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होते, पण इथून नक्कीच मात्र यस फलंदाज बाद सार्थक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून 2 षटका आपण पाहिला. 2 षटका अगोदर जी सुरुवात राहिली होती, तदनंतर जी कम्पॅकिंग गोलंदाजी राहिली गेली अचूकरित्या. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीकरीत धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचले
34 सेकंदावरती आणि 35 धावांचं लक्ष हे समोर असेल घाटीम संघाला. तत्पूर्वी वळूया आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी. इथून चाफेवाडी विपक्षामध्ये अमरदीप जलसार या दोन्ही संघामध्ये या ठिकाणी बिग बॅटल बिग मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून अमरदीप जलसार संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, कारण चाफेवाडी संघाचे कर्णधार आमच्या समेत जोडले गेलेत. इथून विनंती असेल अमरदीप जलसार संघाच्या कर्णधाराला हे त्वरित आपण टॉससाठी टॉस बॉक्सवरती. इथून जास्त वेळ दिला जाणार नाही, कारण आधीच उशीर झाला त्या ठिकाणी. घाटीम संघानं थोडंसं उशिरा इथून उपस्थिती लाभली गेली, त्या कारणास्तव त्यांना 3 चेंडूची पेनल्टीला सामोरं जावं लागला. इथून त्याच अनुषंगाने जर तुम्ही उशिरा आलात तर तुम्हाला सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद असू द्या. चलो प्लीज अमरदीप जलसार संघ विनंती असेल, शेवटचा अंतिम पुकार तुमच्यासाठी. इथून जर लाईव्ह स्वरूपात तुम्ही जोडले गेले असाल, अन्यथा जर इथे कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल, खेळाडू उपस्थित असेल तर या प्लीज टॉससाठी. चला प्लीज इथून अमरदीप जलसार संघ शेवटचा अंतिम पुकार सातत्याने पुकार केला जातोय तुमच्या माध्यमातून. इथून कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स नाही आहे. इथून जर तुम्ही उपस्थिती नोंदवली नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, त्याची नोंद असू द्या. इथून वळूया मैदानामध्ये. आपण पाहिलं त्या ठिकाणी जांजरोळी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा जबावल्या गेल्या आणि 35 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं. इथून 35 धावांचं लक्ष समोर असेल त्या ठिकाणी घाटीम संघाला. इथून मात्र तुम्हाला 3 चेंडूचं पॅनलाइज केलं गेलं, याची नोंद असू द्या. तनिष गावड आणि निकेत गावड असे 2 सलापर बॅटल. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी अमोल पाटील पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आणि उर्फ साई या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली आणि तोच त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. नक्कीच जेव्हा जेव्हा ओपन टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली सातत्याने त्यांच्या माध्यमातून राहिली जाते आणि सतत वर्चस्व राहिला होता. फिरकीचा जादूगार म्हणून सातत्याने पाहिला, चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता त्या गोलंदाजाकडे आपण पाहिला. तोच गोलंदाज अमोल पाटील. तर एका बाजूला निकेत त्या ठिकाणी पहिलाच बॉल सोफ्टहँड खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केले जाईल. एक धावेने मात्र खातो पण झालाय घाटीम संघाचा
इथून 35 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून मात्र नक्कीच आपण पाहिलं तर 3 चेंडूचं पॅनलाइज जरूर आहे, पण इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हेही देखील पाहिलं जाईल. कारण की चांगलं फिनिशिंग टच करण्याचं कार्यक्षमता आहे या फलंदाजाकडे. जिथून पाहिलं लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, 2 ट्रम्प कार्ड, धुरंधर आणि एवन जोडी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. निकेत गावड तर एका बाजूला तनिष गावड. काय जबरदस्त इथून मात्र मिस फील्ड पाहायला मिळतंय. आदित्य बटवाला चेंडू बीट करत सरळ जाईल सीमा रेखा पार, चौकार 4. आणि या चौकार आपण पाहिलं तर धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त खेळी साकारत असताना दोन्ही फलंदाज इथून एक संयमी खेळी बाळगत असताना, जिथून पाहिलं तर 35 धावांचं मापक लक्ष आहे. अमोल पाटील वरती हल्ला बॉल. काय जबरदस्त इथून चेंडूला सरळ, इथून मात्र चेंडू बॅक टू बॅक क्लिअर करेल सीमा रेखा पार, चौकार 4. आणि या चौकार पाहिला तर धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 9 रन ऑन दी बोर्ड. तनिष त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करत असताना तनिष गावड तर एका बाजूला निकेत गावड, ही 2 सलामीर जोडी आहे. अमोल पाटील वरती हल्ला बोल केला जातोय, कारण की पॉवर प्लेचं P1 मधील षटक आपण पाहिला तर P1 मधील षटक वरती जास्तीत जास्त आपण पाहिला चहू बाजूने खेळण्याची क्षमता या ठिकाणी या फलंदाजाकडे आपण पाहिला. इथून प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. 30 सर्कलला चांगला प्रोटेक्शन राहिला गेला. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. चांगली फलंदाजी साकारत असताना आणि नक्कीच महत्त्वाचा सामना इथून आपण पाहिला तर पराभूत झाला तर परतीचा प्रवास करावा लागेल, कारण की इथून चांगली खेळी साकारत असताना 2 फलंदाज यावेळेस नक्कीच मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. नितिकेश त्या ठिकाणी कुठेतरी चुकी करतोय आणि त्याच कारणास्तव एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. चला, अमरदीप जलसर संघ शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल, जिथून घाटीम संघाला कुठेतरी 3 चेंडूंची पॅनलाइज केलं गेलंय. याची नोंद असू द्या अमरदीप जलसार संघ. तुम्ही हा जर इथून उपस्थित नाही झाले तर नक्कीच तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल. चांगली खेळी करत असताना दोन्ही फलंदाज संयमी खेळी बाळगत असताना त्या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलंय. धावफलक पाहिलं 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक षटकाच्या समाप्तीकरीस 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून पाहिलं तर 21 चेंडू आणि 23 धावीची गरज असेल, ती म्हणजे आपण घाटीम संघाला 21 चेंडू आणि 23 ची गरज असेल, याची नोंद असू द्या. चला, नवीन गोलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. स्वप्नील अलग या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. उलटच बॉल जरूर बॅटचा वापर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अक्षय बेडगा त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी एकच धाव. एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 13 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळी समज टाइम स्ट्रोक जरूर राहिलाय. इथून मात्र नितिकेश कुठलीच चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना निकित गावड त्या ठिकाणी तनिष गावड समस्वा बॅक टू द पवेलियन. पहिला गडी करत होत असताना फर्स्ट विकेट डाऊन.
इथून अमरदीप जलसार संघ या प्लीज टॉससाठी, कारण जास्त वेळ झाला. इथून इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी केली जाते, परंतु अजून तुम्ही उपस्थित झाला नाही आहात. इथून जर तुम्ही उपस्थित झाला नाही आहात तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. त्या अनुषंगानं मात्र घाटीम संघ उपस्थित झाला नव्हता, त्यांना मात्र 3 चेंडूंच्या पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. इथून तुम्हाला विनंती करेन या प्लीज टॉससाठी. अनिकेत या ठिकाणी वजे आलाय, नवीन बॅटर, वन डाऊन प्लेअर, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल? स्वप्नील चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. स्वप्नांडे चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी आपण पाहिलं तर एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने पाहिला धावफलक जाऊन पोहोचलाय 14, या कडावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन होते बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त खेळी साकारत असताना आतापर्यंत संयमी खेळी, आणि नक्कीच इथून जर एखादा षटक आपण पाहिला तर एखादं विकेट मेडन ओव्हर आला तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. तर इथून वळणार होता आपण नाणेफेकीकडे, ज्या ठिकाणी संदीपजी अंबासरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जातात. प्रथम कॉल इथून चापेवाडी संघाचा नाणेफेकी जिंकली, या काय निर्णय असेल? पुन्हा 5 षटकांचा सामना, ज्या ठिकाणी तुम्ही प्रथम शतरक्षण स्वीकारला. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, आणि या कमीत कमी धावा रोखण्यामध्ये असे कोणते गोलंदाज असेल जे मात्र आज पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतील, त्यांच्याकडून अपेक्षा असेल चांगल्या गोलंदाजीची? प्रणय आहे, हर्ष आहे, प्रथमेश आहे. शेवटचा अंतिम प्रश्न असेल. तुम्ही अनेक ठिकाणी मात्र नाईट स्वरूपातील स्पर्धा खेळला असाल, परंतु आज इथून केळवरोड विभागामध्ये दाखल झाला, आणि एकंदरीत या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे, आणि 5-5 ओव्हरच्या मॅच खेळायला खूप मजा येईल. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून बळ्यात आपण जलसार संघाच्या कर्णधाराकडे. जर तुम्ही इथून नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता? आम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु इथून मनाविरुद्ध फलंदाजी करायची. 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात? जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि आज कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून या जास्तीत जास्त धावा जमवण्याचा अपेक्षा असेल? प्रदीप असेल, गणेश असेल, संकेत असेल, आणि एक प्रवीण असेल. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे चाफेवाडी संघानं, आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. फलंदाजी करायची आहे प्रथम अमरदीप जलसार संघाला. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कल्पेश चिगोर. धन्यवाद त्या ठिकाणी अनिकेतजी रावते. इथून वळूया आपण मैदानामध्ये, जिथून चौकार आलाय जरूर, आणि महत्वाचा चौकार असेल. या चौकाराने आपण पाहिला धावफलक 18 या कडावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन ऑन दी बोर्ड. फलंदाज स्वप्नील, तर एका बाजूला नवीन बॅटर आपण पाहिला स्वप्नील गावाट, हा फलंदाज पाहायला मिळतोय. चांगली पहिला चेंडूवर जरूर चौकार. यावेळेस खराब चेंडू उडावलाय, जरूर लॉप केलाय चेंडूला. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. इथून पाहिलं तर येणारे चेंडू असतील 15 आणि 11 धावेची गरज असेल. चला स्पीडअप करा, थोडीशी घाई करा. षटक संपलंय. इथून आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडूचे पॅनलाइज केलंय, त्याच कारणास्तव तुम्हाला 15 चेंडू आणि 11ची गरज असेल. याची नोंद असू द्या घाटीम संघ, आणि थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. इथून आपण पाहिला 15 चेंडू आणि 11ची गरज असेल. चांगला फटका जरूर आपण पाहिला त्या ठिकाणी. फलंदाज स्वप्नील गावटच्या बॅटमधून चौकार आणि षटकार, आणि महत्वाच्या 10 धावा आपल्या संघासाठी राहिल्या गेल्या. म्हणतात ना, नावासाठी नाही तर गावासाठी. हे सातत्य आपण जपलं जातं. इथून पाहिलं तर घाटीम संघ चांगली खेळी करत असताना त्या ठिकाणी स्वप्नील गावट कुठेतरी आला, जो टर्निंग पॉईंट ठरली गेली. चौकार आणि षटकार
त्याचा बॅट बदलून राहिला गेले. अमोल पाटील त्या ठिकाणी दुसरा स्पेल असेल. इथून येणारी चेंडू आपण पाहिले 15 आणि 11ची गरज असेल. यावेळेस लिडिंग एज बॅटची एज जरूर राहिली. यष्टीरक्षक त्या ठिकाणी स्वप्नील कुठेतरी चुकी केली. इथून अजूनही विजयासाठी आपण पहिला येणारे चेंडू 14 आणि 10ची गरज असेल. 14 चेंडू 10ची गरज. इथून 14 चेंडू आणि 10ची गरज. इथून आपण पाहिलं चांगली फलंदाजी स्वप्नील त्या ठिकाणी पाहिलं. स्वप्नील कापड चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. यावेळेस काय जबरदस्त सॉफ्ट हँड फक्त इंटू द गॅपमध्ये इतर क्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेनं धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. 26 रन. धावफलक पाहिलं तर 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन दी बोर्ड. धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अमोल पाटील त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. याही वेळेस मात्र वळवलंय चेंडूला. डॉट बॉल मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना अजूनही उर्वरित पाहिला तर 3 चेंडूचा खेळ शेष असेल. यावेळेस मात्र प्लेट अँड मिस डॉट बॉल मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व गाजवलं गेलं या गोलंदाजीच्या नाबावरती. इथून मात्र प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल घाटीम संघासमोर. इथून सॉफ्ट खेळण्याचे इरादे स्पष्ट करतायत. पण इथून मात्र कुठेतरी प्रेशर दडपण हे मात्र मैदानामध्ये कन्वर्ट होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा अमोल पाटील. यावेळेस काय जबरदस्त इथून डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल आलेत. इथून मात्र प्रेशर आणि प्रेशर फलंदाजावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 9 धावेची आवश्यकता आहे. उलटच बॉल जर बॅटचा वापर जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सोफ्टहँडने चेंडूला फील्ड केला. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने आपण धावफलक जाऊन पोहोचलाय 27. इथून आपण पाहिला येणारे चेंडू असतील 9 आणि 8 धावेची गरज असेल. झालं. इथून आपण पाहिला 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज नितिकेश सुतारला मात्र प्रमोट केला गेलाय. इथून येणारी चेंडू आपण पाहिले तर 9 आणि 8 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. लक्षात असू द्या शेवटचं आणि अंतिम षटक तुम्हाला फक्त 3 चेंडूंचं असेल. घाटीम संघ नोंद असू द्या. इथून 9 चेंडू आणि 8ची गरज असेल.
9 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय आणि हा झेल नक्कीच जर परिपूर्ण झाला असता तर मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली असती, पण इथून तसं काही घडलं नाही. इथून आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 8 आणि 6 धावेची गरज. स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का, कारण की ती ख्याती आहे फलंदाजाकडे. षटकार मारून विजयी संपादित करेल का, आणि यावेळेस नक्कीच चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय, आलाय चेंडू सरळ सी मारेखा बार षटकार. आणि या षटकाराने आपण पाहिलं घाटीम संघ पहिला विजयी श्री संपादित करत असताना या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन इन हार्डक टीम. या ठिकाणी जांजुर्डी संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी खूप खूप आभार असतील या फ्रेंड चषकाच्या माध्यमातून. चला तिसऱ्या फेरीचा सामना असेल जिथे श्रीकृष्ण चाफेवाडी विपक्षामध्ये अमरदीप जलसार. जशी या सामन्याला सुरुवात होईल या मायक्रोफोनवरती आमचे जॉईन होतील या ठिकाणी सतीश समालोचक, व्हॉइस ऑफ सुप्रीमो. या ठिकाणी आपण पाहिला तर अनिकेत जे रावते